एक लग्नगाठ भाग 8 वरून आता पुढे. मालिनीचे बोलणे ऐकून अभिने पुन्हा रागाच्या भरात त्याची पंचिंग बॅग ठोकायला सुरुवात केली. त्याला असे अस्वस्थ पाहून मालिनी स्वतःच अस्वस्थ झाली. अभिच्या हातावर झालेल्या जखमेतून रक्तस्राव सुरू झाला, पण वेदना जाणवत नसल्याने हात थांबत नव्हता. तेवढ्यात बलदेव तिथे आला. येताच तो रागाने अभिला म्हणाला, अभि, रहेजा खूप खतरनाक माणूस आहे. तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? आज तुला काही झालं असतं तर? अभिने त्यांचे हात थांबवले आणि त्याच्याकडे न बघता म्हणाला, मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सांगितले होते की मला काही झाले नाही बाबा. तुम्ही विनाकारण काळजी करत आहे. आम्ही रहेजाला कसे सामोरे जायचे मला चांगलं माहीत आहे. तेवढ्यात शालिनी उपवासाचा डब्बा घेऊन तिथे आली. बलदेव रागाने अभिसमोर आला आणि म्हणाला, अभि, तुझ्या हातातून रक्त येत आहे. बलदेव असे म्हणताच अभिने रक्तबंबाळ झालेल्या हाताकडे पाहिले. काही न बोलता शालिनीने अभिचा दुसरा हात धरून त्याला तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसवले. ती स्वतःही त्याच खुर्चीजवळ ठेवलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसली आणि तिने पटकन फर्स्ट एड बॉक्स उघडला आणि डेटॉलने अभिची जखम साफ करायला सुरुवात केली. जणू अभिला वेदना जाणवत नव्हती. तो अजूनही प्रज्ञाचाच विचार करत होता. चिडलेला बलदेव अभिला काहीतरी बोलणार होता, तेव्हा शालिनी त्याला इशारा करून काही बोलू नकोस असे सांगते. बलदेव रागाने तेथून निघाला. बलदेवला रागावलेले पाहून मालिनीही त्याच्या मागे गेली. शालिनीने अभिची जखम साफ केली आणि म्हणाली, अभि, तुझे काही दिवसात लग्न होणार आहे, म्हणून तुझा भूतकाळ विसर. हे तुझ्या आणि अनन्याच्या भल्यासाठी आहे. हे ऐकून अभिने आईकडे आश्चर्याने पाहिले. जखमेवर पट्टी बांधताना शालिनी पुन्हा म्हणाली, अभि, त्या मुलीने तुझ्याबरोबर जे काही केलं होतं, तिच्या चुकीची शिक्षा तू तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक मुलीला देणार आहे का? मी कोणत्याही मुलीला आई शिक्षा करत नाही, कारण मी माझ्या आयुष्यात पुन्हा कोणत्याही मुलीला माझ्या भावनांशी खेळण्याची संधी देणार नाही. अभि रागाने म्हणाला, मग तू अनन्याशी लग्न का करतोय? शालिनीने अभिकडे बघत विचारले. हे ऐकून अभि रागाने उठला आणि शालिनीकडे पाठ फिरवत म्हणाला, तुला उत्तर माहीत आहे आई. शालिनीने हसून अभिकडे पाहिले. ती समोर उभी होती. तिने अभिचा चेहरा प्रेमाने हातात घेतला आणि म्हणाली, अभि, तुझ्या आईचं सगळं जग तुझ्यात बसते. हे तुला माहीत आहे. तुला काही झालं की मलाही वेदना होतात बेटा. म्हणून तुझ्या आईसाठी तू स्वतःला भूतकाळाच्या अंधारातून बाहेर काढ. अभि, सर्व काही विसरून नवीन सुरुवात कर. अभिने शालिनीच्या दोन्ही हातांना त्याच्या हाताने बाजूला केले. आई, जे काम माझ्या ताब्यात नाही, प्लीज मला ते करायला सांगू नको, प्लीज. जोपर्यंत मी तिला शोधून तिच्याकडून माझी एवढी फसवणूक का केली हे जाणून घेत नाही, मी शांततेने जगू शकणार नाही आणि मला कधीही हसता येणार नाही. हे ऐकून शालिनी अस्वस्थ झाली आणि अभिला म्हणाली, अभि, ती मुलगी तुझा भूतकाळ होती आणि अनन्या तुझे भविष्य आहे. तुझ्या भूतकाळामुळे कुणाचे तरी येणारे दिवस खराब करण्याचा तुला काही अधिकार नाही. अजून वेळ आहे. तुला जर हे लग्न करायचे नसेल तर हे लग्न अजूनही थांबवता येईल. या लग्नामुळे तुझ्या वेदना आणखी वाढू नयेत आणि असे झाले तर तुझ्या आईला तुझे दुःख पाहणार नाही. एवढं बोलून शालिनी रडू लागली. आईला असे रडताना पाहून अभिने स्वतःला सांभाळले आणि आईचा हात धरून म्हणाला, आई, मी अनन्याशी लग्न करण्याचा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतला नाही. मी स्वतःच्या इच्छेने या लग्नाला हो म्हटले आहे. त्यामुळे मी हे लग्न नक्की करेन. मी तुला वचन देतो की माझ्यामुळे अनन्याला कधीही कोणतीही अडचण येणार नाही. मी तिला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. मला कोणाच्या सुखाची पर्वा नाही हवी. मला फक्त माझ्या मुलाचे सुख हवे आहे. मला तुझे हरवलेले हसू हवे आहे. शालिनी अभिकडे बघत म्हणाली. अभिने हसत त्याच्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, माझे हसू तर माझी आई आहे. जेव्हा तू माझ्याजवळ असतेस तेव्हा मी नेहमी आनंदी असतो. हे ऐकून शालिनीच्या रडक्या चेहऱ्यावर हसू आले. आईचे अश्रू पुसत अभि म्हणाला, आई, प्लीज माझी एवढी काळजी करू नकोस. मी तसा खूप आनंदी आहे खरंच. शालिनी अभिकडे अतिशय प्रेमाने पाहू लागली. ठीक आहे, आता मला खूप झोप लागली आहे. मी झोपणार आहे. शुभरात्री. एवढं बोलून अभिने आईच्या कपाळावरचं चुंबन घेतलं आणि तिथून निघून गेला. पण शालिनी अभिचा विचार करत तिथेच उभी राहिली आणि ती रडत म्हणाली, ती मुलगी स्वतः निघून गेली, पण माझ्या मुलाची सर्व सुखे सोबत घेऊन गेली. मला तुला सुखी पाहायचं आहे, म्हणूनच मला तुझ्या आयुष्यात अनन्या नको आहे. कारण अनन्या तुझ्यासाठी बनलेली मुलगी नाही.
तुझ्यासाठी मला एक अशी मुलगी पाहिजे जी तुझ्या रागामागे दडलेली तुझी वेदना समजू शकेल, जी तुला समजून घेईल, तुझ्या प्रत्येक श्वासात दडलेली वेदना अनुभवू शकेल, जी तुझ्या इच्छेविरुद्ध सुद्धा तुला इतके प्रेम देईल की तू तुझा भूतकाळ विसरून जाशील. मला तुझ्यासाठी अशी मुलगी हवी आहे जी तुझ्या पाठीशी तुझे धैर्य म्हणून उभी राहील, तुला कधीही तुटू देणार नाही, जिच्यासमोर तू तुझे प्रत्येक दुःख व्यक्त करू शकतोस, जी तुझ्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय खूप प्रेम करेल, खूप प्रेम. इकडे राहुल आपल्या खोलीत खिडकीजवळ उभा राहून प्रज्ञाचा विचार करून हसत होता. प्रज्ञाचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा दिसत होता. राहुल खिडकीतून बाहेर पाहत मनातल्या मनात म्हणाला, ती एक मस्त मुलगी आहे यार. पहिल्याच दिवशी तिने माझ्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. काही तासातच असे वाटते की जणू मी तिला बरेच दिवस पाहिले नाही. राहुल, आजी अगदी बरोबर म्हणायची की प्रज्ञामध्ये असे काही आहे की ती कोणालाही सहज आपले बनवू शकते. राहुल हा सर्व विचार करत होता तेवढ्यात सुमित्रा तिथे आली. राहुलला असे एकटे असताना पाहून सुमित्राने राहुलला विचारले, काय चालले आहे बेटा? एकटे असताना तू कोणाचा विचार करत हसत आहे? प्रज्ञाबद्दल, राहुल लगेच म्हणाला. पण आजीचा चेहरा पाहून त्याला धक्काच बसला. पण सुमित्रा आतून खूप खुश होती. राहुलने विषय बदलला आणि म्हणाला, आजी, मी विचार करत होतो की इतके गुण असूनही प्रज्ञाला राग किंवा अहंकार नाही. खूप छान मुलगी आहे ती. तू अगदी बरोबर बोलतोय की प्रज्ञा इतकी सुंदर आहे की तिच्यासमोर राक्षसही आपले हृदय काढून टाकेल. सुमित्रा हसत म्हणाली, प्रज्ञा, तुला प्रज्ञा नक्कीच आवडेल हे मला माहीत होतं. राहुलने सुमित्राचे दोन्ही हात धरले आणि तिला बेडवर बसवले आणि म्हणाला, तू बरोबर आहेस. प्रज्ञा मला खूप आवडली आहे. आम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. प्रज्ञा लवकरच माझी मैत्रीण होईल. सुमित्रा हसायला लागली. राहुल तिच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, तसे आजी, मी विचार करत होतो की जर अभि माझ्या बहिणीशी लग्न करत नसता तर मी त्याची प्रज्ञाशी ओळख करून दिली असती. कारण प्रज्ञाला भेटल्यानंतर मला वाटले की प्रज्ञा अभिसाठी परफेक्ट आहे. हे ऐकून सुमित्रा आश्चर्याने राहुलकडे बघू लागली. राहुल हसला आणि म्हणाला, मी मस्करी करत होतो आजी. अनन्या आणि अभिची जोडी खूप 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 चांगली आहे. आपली अनन्यासुद्धा खूप खास आहे. तेव्हाच अभिने तिच्याशी लग्न करण्यास सहज होकार दिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिला लहानपणापासून ओळखल्यानंतरही अनन्यालाही त्याच्याशी लग्न करायचे आहे. सुमित्राने राहुलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, हो बेटा, आता आम्हाला फक्त हेच पाहिजे आहे की हे लग्न चांगलेच व्हावे. कारण अभि थोडा वेगळा आहे, पण तो मनाने वाईट नाही. तो एक चांगला मुलगा आहे आणि अनन्या त्याच्यासोबत खूप आनंदी राहील. ते तर आहे, राहुल तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला. सुमित्राने राहुलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, खूप उशीर झाला बेटा, झोप जा. राहुलने आजीकडे बघून होकार दिला. तेव्हा सुमित्राने राहुलच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, शुभरात्री बेटा, गुड नाईट आजी. राहुल एवढे बोलताच सुमित्रा उठली आणि निघून गेली. ती निघून जाताच राहुल झोपला आणि स्वतःशीच म्हणाला, मला माफ कर आजी. मला प्रज्ञाचा विषय दुसरीकडे वळवायचा होता. पण पहिल्या भेटीत कोणाच्या तरी प्रेमात पडणं अवघड आहे. पण प्रज्ञाची एक झलक पाहण्यासाठी बेचैन होणं, या अस्वस्थतेला काय नाव देऊ हे मला स्वतःला समजत नाही. हे प्रेम आहे की आकर्षण समजावे लागेल. असे म्हणत राहुलने जमिनीवर बसून डोळे मिटले. राहुलच्या खोलीच्या दारात उभ्या असलेल्या सरिताने राहुलच्या तोंडून प्रज्ञाबद्दलच्या अशा गोष्टी ऐकताच ती स्तब्ध झाली आणि रागाने तिच्या खोलीत गेली. मोहन झोपायला गेला होता, त्यामुळे सरिता रागावली आणि बेडवर बसली आणि ती मनातल्या मनात म्हणाली, मला आज सकाळी जाणवत होतं की ही मुलगी माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलीने आधीच माझ्या आईवर जादू केली होती आणि आता एका दिवसात तिने माझ्या मुलावरही जादू केली आहे. ही मुलगी स्वतःहून काही दिवसांसाठी गेली हे बरं झाले. आता या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद करण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल, नाहीतर ही 2 पैशांची मोल करीन या घराची मालकीण होईल. असे म्हणत सरिता रागाने खोलीचे दिवे बंद करून झोपी गेली. रात्रीचे 2 वाजले होते आणि प्रज्ञा तिच्या बेडवर पुस्तके घेऊन बसून अभ्यास करत होती. तेवढ्यात सविता हातात दुधाचा ग्लास घेऊन तिच्या खोलीत आली. तिला पाहून प्रज्ञा थोडी घाबरली आणि तिला वाटले की कदाचित ती पुन्हा तिला काहीतरी बोलेल ज्यामुळे तिला त्रास होईल. पण सविता काहीच बोलली नाही आणि शांतपणे दुधाचा ग्लास घेऊन बेडजवळच्या टेबलावर ठेवला आणि निघून जाऊ लागली. ती जाताना पाहून प्रज्ञाने डोळे मिटले. तेवढ्यात सविताची पावले दारापाशी जाऊन थांबली. तिने वळून प्रज्ञाकडे बघितले आणि म्हणाली, हे दूध पी, कारण तू आज जेवण केले नाहीस.
आणि लवकर झोपी जा. आणि असे समजू नको की मी हे माझ्या स्वतःच्या इच्छेने आणले आहे. तुझे बाबा तुझ्यासाठी चिंतित आहे आणि तुझ्यामुळे अजून जागे आहे. त्यांना निवांत झोप लागावी म्हणून मी हे तुझ्यासाठी आणले आहे. थँक्स, प्रज्ञा हलकी हसत म्हणाली. मग सविता काही न बोलता निघून गेली. ती निघून जाताच प्रज्ञाने दुधाचा ग्लास उचलला आणि हसत हसत दूध पिऊ लागली. तिने तिचं दूध पिलं आणि तिची सगळी पुस्तकं घेऊन जाग्यावर ठेवली आणि झोपी गेली. पण इकडे अभि त्याच्या बेडला टेकून जमिनीवर बसला होता. त्याच्या हातात दारूची बाटली होती जी तो रागाने पित होता. त्याने बाटलीकडे पाहिलं आणि म्हणाला, अभि सर, तुम्ही तुमच्या आईसमोर खोटं बोलून तिच्या मनाची समजूत घातली आहे. पण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य हे आहे की तुमचा भूतकाळ कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. असे म्हणत तो पुन्हा दारू पिऊ लागला आणि त्याने रागाने डोळे मिटले. डोळे बंद करताच त्याला डोळ्यासमोर एका सुंदर मुलीचा चेहरा दिसू लागला आणि तिचा आवाज त्याच्या कानात घुमू लागला. ती मुलगी ओरडत होती, म्हणत होती, आय लव्ह यू अभि. मी तुझ्यावर प्रेम करते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, खूप. मी तुझ्यावर प्रेम करते. अभिने घाबरून डोळे उघडले आणि हातात वाईनची बाटली घेऊन उभा राहिला आणि खिडकीच्या दिशेने निघाला. त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिले. आकाशात चंद्र पाहून तो म्हणाला, आज या दुःखातून मी कायमचा मुक्त होऊ शकलो असतो जर त्या रुद्राक्षाने माझा जीव वाचवला नसता. पण तू ते होऊ दिले नाहीस. ती मुलगी कुठून आली माहीत नाही आणि तिच्या वस्तू कधी माझ्या खिशात पडल्या ते कळलं नाही. आज मी तिला वाचवले नसते तर कदाचित आज मलाही या दुःखातून मुक्तता मिळाली असती. का माहीत नाही, पण गेले 2 दिवस ती मुलगी वारंवार येऊन माझ्यासमोर उभी राहते आणि आता ती नसताना तिच्या भावना त्या टेबलावर ठेवलेल्या रुद्राक्षाच्या रूपाने माझ्यासोबत आहेत. असे म्हणत अभिने दारू पिऊन टेबलावर ठेवलेल्या रुद्राक्षाकडे पाहिले आणि त्या दिशेने जाऊ लागला. त्याने रुद्राक्ष उचलण्यासाठी हात पुढे केला आणि मग अचानक थांबवला. अभिने हात मागे घेतला आणि म्हणाला, मी इतका नशेत नाही की दारू पिऊन महाकालच्या या वरदानाला स्पर्श करू शकेल. असे म्हणत अभिने आपले पाऊल मागे घेतले आणि म्हणाला, पण मला भावना या शब्दांचा तिरस्कार वाटतो. तो माणसाची शांतता हिरावून घेतो. त्यामुळे लवकरात लवकर मला त्या मुलीच्या भावनेपासून दूर राहावे लागेल. तिचा रुद्राक्ष मला परत करावा लागेल. असे बोलून अभि पुन्हा खिडकीजवळ गेला आणि खिडकीतून बसून पुन्हा दारू पिऊ लागला. सकाळचे 7 वाजले होते. प्रज्ञा आरशासमोर उभी राहून वेणी बनवत होती. तेवढ्यात सीमा मागून आली आणि तिला धरून म्हणाली, गुड मॉर्निंग. प्रज्ञाने वळून तिच्याकडे पाहिले. काय झालं, आज वेळेआधी आलीस आणि हा सूट? प्रज्ञाने हसत हसत सीमाचा दुपट्टा धरत विचारलं. सीमाने लगेच तिचा दुपट्टा तिच्या हातातून सोडवला आणि म्हणाली, हे बघ प्रज्ञा, आपण मंदिरात जाणार आहे म्हणूनच मी खूप हिंमत करून हा सूट घातला आहे. त्यामुळे कृपया माझी चेष्टा अजिबात करू नको, समजलं का? प्रज्ञा हसली आणि तिला मिठीत घेत म्हणाली, तू खूप छान दिसतेस. हे ऐकून सीमा लगेच म्हणाली, आणि तू पण नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहेस. तसे पिवळा रंग तुला खूप सूट करतो, मला माहीत आहे. आता लवकर आवर, मंदिरातून परत येताच शिमल्याला निघायचे आहे. असे म्हणत प्रज्ञाने बेडवर ठेवलेला तिचा दुपट्टा उचलला, गळ्यात घेतला आणि सीमासोबत बाहेर निघाली. तिला पाहता चहा पीत असलेला सतीश म्हणाला, जा बेटा, आज बुधवार आहे. मंदिरात खूप लांब रांग लागली असावी. यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 तास लागतील. प्रज्ञाने हसत हसत तिची खिळ्याला लटकलेली बॅग उचलली आणि म्हणाली, पप्पा, आत्ताच निघत आहोत. बाय. प्रज्ञाने सीमाचा हात धरला आणि दोघी तिथून निघून गेले. बाय काका, सीमा बाहेरून ओरडली. दोघी येऊन सीमाच्या गाडीत बसल्या. सीमाने गाडी स्टार्ट केली. राहुलने येऊन गाडी तिच्या गाडीसमोर थांबवली. राहुलला पाहून प्रज्ञा आणि सीमा दोघीही आश्चर्याने म्हणाल्या, राहुल सर. राहुल हसत हसत गाडीतून बाहेर आला तेव्हा सीमा आणि प्रज्ञाही लगेच गाडीतून बाहेर आल्या. प्रज्ञा राहुलकडे आली आणि विचारली, राहुल सर, तुम्ही इथे कसं काय? होय, मी इथे आहे. खरं तर मी इथून जात होतो म्हणून तुम्हा दोघांना तुमच्या शिमला सहलीसाठी शुभेच्छा द्याव्यात असं वाटलं. राहुल चष्मा काढत म्हणाला. हे ऐकून सीमा आणि प्रज्ञा दोघीही हसू लागल्या. राहुलने विचारले, बरं तुम्ही दोघी कशाने जात आहात, ट्रेननी की विमानाने? सीमा लगेच म्हणाली, खरं तर आमचे मित्र कालच गेले आहेत. फक्त आम्ही दोघेच राहिलो आहोत, त्यामुळे आम्ही विमानाने जात आहोत. हे ऐकून प्रज्ञाने सीमाकडे आश्चर्याने पाहिले, पण ती काहीच बोलू शकली नाही. त्याआधी सीमाने राहुलला सांगितले, राहुल सर, आम्ही गणेश मंदिरात जात आहोत. तुम्ही पण येता का आमच्याबरोबर?
सीमाने राहुलला हे बोललेलं प्रज्ञाला अजिबात आवडलं नाही आणि ती सीमाकडे एकटक पाहू लागली. राहुलने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला, अरे यार, मला सर्व काही करायला सांगा, पण मंदिरात जाण्याचे हे काम माझ्या समजण्यापलीकडचे आहे. मला तिथे कंटाळा येतो, म्हणूनच मी आजीसोबत गेलो नाही. हे ऐकून सीमा आणि प्रज्ञा आश्चर्याने राहुलकडे पाहू लागल्या. मला नाही आवडत तर नाही आवडत, आता माझ्याकडे असं बघू नका यार. आणि आता आपण मित्र आहोत ना, मग तुम्ही दोघींनी राहुल सर काय लावलंय? राहुल म्हणा. राहुल त्या दोघींना म्हणाला. दोघीही हसल्या. प्रज्ञा हसली आणि म्हणाली, तुम्हाला यायचं नसेल तर आम्हाला तरी जाऊ द्या राहुल, आम्हाला उशीर होतोय. राहुल हसत हसत प्रज्ञाकडे सरकला आणि तिच्या जवळ आला आणि म्हणाला, एका अटीवर, तुम्ही दोघी जाऊ शकता. आजपासून तुम्ही दोघींनी मला अरे तुरे बोलायचं आणि तुमच्या मित्रांमध्ये सामील करून घ्यायचं. ते तर आम्ही कालच केलंय, नाहीतर मी तुम्हाला आमच्यासोबत मंदिरात येण्यासाठी विचारले नसते. सीमाने हे सांगताच राहुल तिच्याकडे बघू लागला. सीमा लगेच म्हणाली, सॉरी तुला. प्रज्ञा सीमाकडे एकटक पाहत होती. तिचा चेहरा पाहून सीमा लगेच राहुलला म्हणाली, गुड बाय राहुल, पुन्हा भेटू, आम्हाला उशीर होतोय. ठीक आहे, राहुल हसत म्हणाला. असे म्हणताच प्रज्ञेनेही राहुलला बाय म्हटलं आणि सीमाचा हात धरून गाडीच्या दिशेने निघून गेली. दोघी पुन्हा गाडीत बसल्या. सीमाने राहुलला समोरून त्याची गाडी काढण्यासाठी हातवारे केले. मग राहुल हसत त्याच्या गाडीत बसला आणि त्याने गाडी बाजूला केली. सीमा आणि प्रज्ञा निघून जातात. निघाल्याबरोबर राहुल हसायला लागला आणि गाडीतल्या आरशात स्वतःकडे बघत म्हणाला, हे आश्चर्यकारक आहे. काही काळापर्यंत खूप अस्वस्थता होती आणि प्रज्ञाला पाहताच ती अस्वस्थता आपोआप नाहीशी झाली. असे बोलून राहुल हसत तिथून निघून गेला. गाडी चालवताना सीमा वारंवार रागाने शांत बसलेल्या प्रज्ञाकडे पाहत होती. सीमाने प्रज्ञाकडे पाहिलं आणि म्हणाली, प्रज्ञा, मी ट्रेन आणि बसमध्ये खूप प्रयत्न केला होता, पण मला कन्फर्म तिकीट मिळालं नाही. आणि ट्रेनच्या लोकल डब्यात 1.5 दिवसाचा प्रवास कसा करायचा? नीट झोपायलाही जागा मिळत नाही. आणि आपलं आजचं निघणं गरजेचं होतं, कारण आपल्याकडे प्रोजेक्टसाठी फक्त 1 आठवडा आहे. म्हणून मी विमानाची तिकिटे बुक केली. मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप रागवली आहेस, पण जेव्हा जेव्हा तुला पैसे मिळतील तेव्हा मला तुझ्या तिकिटाचे पैसे दे. मी तुला वचन देते, मी ते शांतपणे घेईन, नाटक करणार नाही, प्रॉमिस. पण आपण विमानाने जात आहोत, तू मला ही गोष्ट आधी सांगू शकली असती, नाही का? आणि तू राहुलला आपल्यासोबत मंदिरात यायला का सांगितलंस? आईला हे सर्व आवडत नाही, हे तुला माहीत आहे, प्रज्ञाने रागाने विचारले. सीमाने गाडी उजवीकडे वळवली आणि विचारले, प्रज्ञा, काल पण आपण त्यांच्यासोबत जेवायला गेलो होतो ना? प्रज्ञा लगेच म्हणाली, हो गेलो होतो, पण काल त्याची आजी आपल्यासोबत होती. आज जर तो आपल्यासोबत मंदिरात यायला तयार झाला असता तर, आणि आईला हे कळले असते तर आईची प्रतिक्रिया कशी असती हे तुला चांगलेच माहीत आहे. ओके बाबा, मला माफ कर, मी भविष्यात असे काही करणार नाही. आता तर खुश, आता आपण आपला मूड ठीक करून मंदिरात जाऊ. सीमा असे म्हणताच प्रज्ञा हसायला लागली. तिला हसताना पाहून प्रज्ञाही हसू लागली. इकडे गणेश मंदिरात शालिनी हात जोडून देवासमोर उभ्या होत्या. त्या डोळे मिटून मनातच म्हणाल्या, हे गणपती बाप्पा, लोक तुला संकटे दूर करणारे म्हणतात, म्हणून माझेही संकट दूर कर. माझ्या मुलाचे हरवलेले हसू परत दे. काहीही करून हे लग्न थांबव, कारण अभि स्वतःच्या मनाचे ऐकत नाही, त्यामुळे तो कधीच आपले मन दुसऱ्याला सांगू शकणार नाही. पण मला माहीत आहे की त्याला हे लग्न करायचे नाही. अनन्या माझ्या मुलाची मैत्रीण बनू शकते, पण ती कधीच त्याची जीवनसाथी बनू शकत नाही. आणि मला चांगलं माहीत आहे की जर हे लग्न झालं तर ते फार काळ टिकणार नाही, कारण अभिला समजून घेणं अनन्याच्या क्षमतेत नाही. गणपती बाप्पा, असा चमत्कार करा जेणेकरून माझ्या मुलाच्या आयुष्याचा पुन्हा एकदा तमाशा होण्यापासून थांबेल. जर हे लग्न झाले तर माझा अभि अशा अंधारात जाईल जिथून त्याला परत आणणे माझ्यासाठी अशक्य होईल. प्लीज बाप्पा, माझ्या अभिच्या आयुष्यात अशी मुलगी पाठव जी त्याचे आयुष्य बनू शकेल. कृपया. आईची विनंती ऐका. प्रार्थनेनंतर शालिनीचे डोळे उघडतात. तिला प्रज्ञा दिसली, जी समोरच्या रेलिंगच्या पलीकडे असलेल्या गर्दीत पटपट देवाचे दर्शन घ्या असे तिच्या समोरील लोकांना सांगत होती. सर्वच लोकांना दर्शन घ्यायचे आहे. एवढ्या हळू वेगाने पुढे निघालो तर बाकीचे लोक उद्यापर्यंत रांगेत उभे राहतील. तिला पाहताच शालिनीच्या उदास चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने मंदिराची परिक्रमा सुरू केली. प्रज्ञा आणि सीमा नंबर येताच दोघींनी प्रसादाची टोपली पंडितजींना दिली आणि हात जोडून देवाला प्रार्थना करू लागले.
पंडितने अर्धा प्रसाद देवाच्या ताटात टाकला आणि उरलेला प्रसाद एका टोपलीत ठेवला आणि प्रज्ञाला दिला आणि दोघींना सिंदूर लावला. दोघी प्रदक्षिणा मारू लागल्या. शालिनी मंदिरामागील भिंतीवर एक नाणे चिटकवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हातातून नाणे निसटले. नाणे जमिनीवर पडण्याआधी प्रज्ञाने खाली वाकून ते नाणे पकडले आणि शालिनीला दिले आणि म्हणाली, आंटी, नाणे जमिनीवर पडले असते तर तुमची इच्छा पूर्ण झाली नसती. हे ऐकून शालिनी हसत हसत प्रज्ञाला म्हणाली, थँक्यू बेटा. प्रज्ञा आणि सीमा हसत हसत त्यांचे नाणे भिंतीवर चिटकू लागले. प्रज्ञाने नाणे चिटकवले आणि डोळे मिटले आणि म्हणाली, देवा, माझ्या वडिलांना लवकर बरे करा आणि मला मदत करा जेणेकरून माझा हा प्रोजेक्ट सर्वोत्तम होईल. त्यांच्याजवळ उभी असलेली शालिनी त्यांना पाहून हसू लागली. शालिनीनेही तिचं नाणं चिटकवलं आणि म्हणाली, माझ्या मुलाचं हसू त्याला परत कर बाप्पा. असं म्हणत शालिनी पुढे सरकू लागली, पण तेवढ्यात तिचं चिटकवलेलं नाणं पुढे सरकू लागलं. पण ते नाणं पडण्याआधीच प्रज्ञा ते पुन्हा अंगठ्याने चिटकवलं. यावेळी नाणे चांगलेच अडकले. हे पाहून शालिनीला खूप आनंद झाला. प्रज्ञा आणि सीमा त्यांच्याकडे पाहून हसत तिथून निघून जातात. त्यांना जाताना पाहून शालिनी हसायला लागली आणि म्हणाली, थँक्यू बेटा, थँक्यू. का माहीत नाही, पण तुला पाहून मन खूप हलकं झालं. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.